उमेदवार प्रचार चालू आहे. तुमच्या प्रभागात कसं वातावरण आहे? आमच्या प्रभागामध्ये वातावरण एकदम उत्तम आहे, शांत वातावरण आहे, खेळीमेळीचं वातावरण आहे आमच्याकडे. त्याच्याबद्दल वातावरणाबद्दल वादच नाही इथे. सगळे कार्यकर्ते सुशिक्षित आहेत, समजदार आहेत. मग रहिवासी प्रचार सुशिक्षित आहे, कोणाचा समजदार जोरदार आहेत. चालू आहे किंवा त्याबद्दल कोणाचं वाद नाही. पॅनल येणार? जे आता जे पॅनल बीजेपीचं जे आलेलं आहे आपल्या विभागामध्ये ते 100% येणार. पॅनल कडून आता उभे आहेत आमच्या इथून सागरजी नाईक आहेत, वैष्णवजी वैभवजी नाईक त्या आहेत, आदिती नाईक त्या आहेत आणि मुनवर पटेल जे आहेत. हे पॅनल एवढ्यासाठी येऊ शकतं की या इथे विकासाची कामं भरपूर झालेली आहेत. बरोबर. आता इथे स्थानिक नेते आहेत माननीय गणेशजी नाईक साहेब. त्यांच्या आशीर्वादाने आज एवढे वर्षानुवर्ष इथे कामं होत आलेली आहेत आणि आम्ही ते बघत आलोय. जसं आम्ही ह्या नवी मुंबईमध्ये राहण्यास आलोय तेव्हापासून त्यांचीच कामं आम्ही बघत आलेलो आहे. आज जर नवी मुंबईचा खऱ्या बाराचा कोणी विकास केला असेल तर नाईक साहेबांनी केलाय. बरोबर. आज पाण्याचा प्रश्न असू दे, आज मुरबे डॅम बनवलं त्यांनी. त्याशिवाय या इथे रस्ते, पहिले इथे जेव्हा ह्या बिल्डिंग उभ्या राहिल्या तेव्हा इथे रस्ते देखील नव्हते, लाईट देखील नव्हते. म्हणजे अक्षरशः लूटमारीचे प्रकार देखील होत होते. इथे लोक राहायला यायला घाबरत होते. तसलं आता काही राहिलेलं नाही. आणि म्हणजे पहिल्यापासूनच विकासाचं विजन ठेवून काम झालेलं आहे. फक्त नाईक साहेबांमुळे शक्य झालेलं आहे. त्याच्यामुळे साहजिक आहे पब्लिक ही नाईक साहेबांना विसरणार नाही. आम्ही बऱ्याच लोकांना भेटलो, ते प्रत्येक वेळेला नाईक साहेबांचं हे सांगतात. आणि नाईक साहेबांना नवी मुंबईचे शिल्पकार असे देखील म्हणतात. मग ते गेले इतके वर्ष काम करतायत. मग यावर्षी कशा प्रकारे वाटतं वातावरण? काय नाही ते त्यांचे सगळे सीट निवडून होते. महापौर त्यांचाच बसेल. महापौर त्यांचाच पाहिजे आणि त्यांचाच बसला पाहिजे अशी जनतेची भावना आहे का? हो हो. आमच्या प्रभागातून वैष्णवी नाईक आहे आणि एक त्यांचा पुतण्या आहे नाईक साहेबांचा सागर. आणि एक बोनखोडे गावातून त्यांची पुतणी आहे म्हणजे लीलाधर नाईकांची मुलगी आदिती. आणि मनोहर पटेल खिरणे गावातून आहे. म्हणजे सगळे तो पॅनल सगळं लागेल.